नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं आपल्या रेशमा रांगोळीमध्ये. मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे, तुम्हाला माहीतच आहे. कोणताही सण असो, कोणताही कार्यक्रम असो, आपल्या दारात रांगोळी काढली जाते. मग ते दिवाळी असो, दसरा असो, पाडवा असो, मकर संक्रांती असो, हळदी कुंकू असो किंवा महाशिवरात्री, असे भरपूर सण आहेत की त्या सणाला आपल्या दारात रांगोळी काढली जाते. मग असं म्हणजे सण म्हणूनच नाही, पण रोज पण आपल्या दारासमोर रांगोळी काढली जाते. आणि दारासमोर, देवासमोर, तुळशीसमोर आपण रोज रांगोळी काढतो. तुम्हाला माहीत आहे का मंडळी, जुन्या काळात तर रोज सकाळी बायका उठायच्या, दारासमोर सडा सारवण करायच्या आणि रांगोळी काढायच्या. किती छान वाटायचं, किती प्रसन्न वाटायचं. आतासुद्धा गावाकडे गेले कधी तर प्रत्येकाच्या दारासमोर रांगोळी असते. छान वाटतं मग बघून. पण शहरामध्ये तसं राहिलं नाही. आता फ्लॅट सिस्टीम झाली, त्यामुळे दारासमोर जास्त जागा नसते किंवा बायकांना वेळ नसतो. प्रत्येकजण बिझी असतं जॉबमध्ये वगैरे, रांगोळी काढायला वेळच नसतो त्यांना. पण दारासमोर रांगोळी काढली की छान वाटतं. म्हणून एकदम. पण शहरामध्ये कसं फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे दारासमोर असं पॅसेजवर जास्त जागा नसते, थोडीशी जागा असते. पण त्या थोड्याशा जागेमध्येच अशी छोटीशी रांगोळी काढली तर खूप छान वाटतं. मी तर रोज उठलं की देवपूजा झाली की पहिलं दारासमोर रांगोळ, देवासमोर रांगोळ, तुळशीची कुंडी एक छोटीशी माझ्याकडं, त्या तुळशीच्या कुंडीसमोर रांगोळ काढते. छान वाटतं मग. आणि मैत्रिणींनो, त्याच रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे थोडेसे टिपके आणि छोटीशी रांगोळी, त्याच्यात कलर भरायला वेळ लागत नाही आणि 5 मिनटात रांगोळी होते. किती बी घाई गडबडीत असू तुम्ही, 5 मिनटात रांगोळी होती काढून. मग त्याच रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर करते. त्या रांगोळी कशा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझ्या रांगोळीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद. रामकृष्ण हरी.